अवघ्या 1.5 वर्षांचा असताना वडिलांची निर्घृण हत्या होते आणि याच घटनेचा बदला घेऊन 23 वर्षांनंतर मुलानं हत्या करणाऱ्या आरोपीला संपवलं। ही कुठल्या चित्रपटाची स्टोरी नाहीये, हे असंच घडले पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या शिंदेवाडी भागात। 23 वर्षांपूर्वी आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्याचा बदला घ्यायचा या सूडाच्या भावनेतून मुलानं वडिलांच्या एका मारेकऱ्याचा धारदार शस्त्रानं खून केलाय आणि या हत्या प्रकरणानं पुणे पोलीसच नव्हे तर रायगड पोलीस देखील हादरले। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। मंथन वैद्य, त्याचे वडील दिनेश वैद्य हे पुणे शहरात मजुरीचे काम करत होते। या दरम्यान त्यांची ओळख संजय देशमुख याच्याशी झाली होती। दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की दोघं सगळीकडे सोबत असायचे। 2003 मध्ये दोघांमध्ये एका किरकोळ कारणावरून वाद झाला आणि एक दिवस देशमुखने दारूच्या नशेमध्ये वैद्य यांचा खून केला। या प्रकरणी देशमुखवरती पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यात त्याला अटकही झाली। हा सगळा प्रकार एप्रिल 2003 मध्ये घडला। वडिलांची हत्या झाली तेव्हा मंथन हा अवघ्या 1.5 वर्षांचा होता। वडिलांचं छत्र हरवलं, घरचा आधार गेला, मात्र मंथन याच्या आईने मुलाला सांभाळलं। पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये एक खानावळ सुरू करून मंथनची आई उदरनिर्वाह करत होती। मात्र दुसऱ्या बाजूला वडिलांच्या हत्या प्रकरणात कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या। या सगळ्या गोष्टीला वैतागून मंथननं वडिलांच्या हत्येला जबाबदार असलेल्या देशमुख याचा काटा काढायचा हे त्यानं त्याच वेळी ठरवलं होतं। अशात 11 जुलै 2026 ला उजाडला आणि बदल्याची आग अखेर शांत झाली। संजय देशमुख याच्यावरती एकूण 3 गुन्हे दाखल होते। एप्रिल 2026 मध्ये जेलमधून जामिनावरती सुटलेल्या देशमुखचा काटा काढायचा हे मंथननं ठरवलं होतं। दरम्यान देशमुख आणि मंथनच्या मावशीचा पती संदीप कोची यांची भेट झाली। यावेळी देशमुखला आपला खून करण्यासाठी मंथन प्रयत्न करत असल्याचं समजलं होतं। त्यामुळे देशमुखने कोरीला मंथनला समजावून सांग, नाहीतर मी त्याचा गेम करेल अशी धमकीही दिली होती। अशात 19 जुलै रोजी रात्री देशमुख हा पुण्यातील मुंढवा भागातून कात्रच्या दिशेने निघाला असताना मंथननं त्याच्या इतर 2 मित्र आणि कोरी याच्या सोबत त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली। मंथननं देशमुखची गाडी कात्रज बोगद्याजवळ अडवली आणि धारदार शस्त्रानं वार करून त्याचा खून केला। या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अशाच घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मंथन, दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी या दोघांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी मियाज गजुद्दीन शेख आणि संदीप बाबूराव कोरी यांच्या मदतीनं हा खून केल्याची कबुली दिली। त्या जुन्या वैमनस्यातून सूड उगवत हा खून केल्याचं आता तपासामध्ये निष्पन्न झाले। या प्रकरणी आरोपी संदीप कोरी याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत कारतूसं जप्त केली आहेत। त्याच्या विरुद्ध शस्त्र कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय। दरम्यान 23 वर्षांनंतर वडिलांच्या हत्येचा बदला म्हणून घडलेल्या या घटनेनं पुणे शहर चांगलंच हादरले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।